जरांगे साहेब साहेबांचा व्हिडिओ बघा अगोदर. हिंदू मुस्लिम हो हिंदू आम्ही कट्टर हिंदू आहेत. हा कट्टर आहेत ते पण हिंदू आम्ही कधीच बदलणार नाही. कडवट हिंदू आहेत पण छत्रपतीचे हिंदुत्व लागतं आम्हाला. तुमचं नाही. तुमच्या तिकडे गांडीत घाला. तुमच्या छत्रपतीचं हिंदुत्व घेऊन चालतोय आम्ही. अहो साहेब तुम्हाला आम्ही मराठा समाजाने किंवा सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांनी एवढं डोक्यावर घेतलं का तर तुम्ही मराठा समाजासाठी संघर्ष करताय. संघर्ष योद्धा म्हणून तुम्हाला एक उपमा दिली गेली. तुम्ही गरिबीतनं शेतकऱ्यांची मुलं गरिबीतनं वर येऊन मराठा समाजासाठी किंवा आपल्या मराठी समाजासाठी संघर्ष करताय. याचा सार्थ अभिमान आम्हाला आणि महाराष्ट्राला आहेत. पण साहेब तुम्हाला प्रसिद्धीची हवा गेली असं कुठेतरी वाटायला लागलंय. अहो तुम्ही हिंदू आम्ही हिंदू जे मुघलांना जमलं नाही त्या हिंदुत्वामध्ये फूट पाडण्यास आपण हातभार लावत आहात. आमचं स्पष्टपणे म्हणणं आहे साहेब तुम्हाला तुमचं हिंदुत्व म्हणजे मिर्झा राजा जयसिंगासारखं हिंदुत्व. मुघलांची ज्यांनी गुलामी केली त्या हिंदुत्ववाद्यासारखं तुमचं हिंदुत्व. पण छत्रपतींसारखं हिंदुत्व हे तुम्हाला कधीही जमणार नाही. की तुमच्या बोलण्यावरनं आम्हाला दिसतंय तुम्हाला हिंदू धर्माचा किती सार्थ अभिमान आहे. तुम्ही म्हणताय तुमचं हिंदुत्व तुमच्या डांगीत घाला. हे वाक्य तुम्हाला जरांगे साहेब शोभत नाही. तुमचं म्हणणं आलं की आम्ही छत्रपतींचं हिंदुत्व जपणार आहे आणि आम्ही छत्रपतींचा वारसदार आम्ही छत्रपतींचा वारसा जपणार आहे. साप चुकीचा आहे साहेब. जरांगे साहेब तुम्ही जर छत्रपतींचं वारस हक्क आणि छत्रपतींचं जर हिंदुत्व जर जपलं असतं ना त्या 180 मुलींवर जो अमरावतीमध्ये अत्याचार झालाय त्यांना न्याय देण्यास तुम्ही तिथं तत्पर राहिला असता आणि त्यांना न्याय देण्यास तुम्ही मदत केली असती. अहो नाशिकचं TCS नावाचं प्रकरण लव जिहाद सारखं ते कॉर्पोरेट जिहाद झालं. आपल्या ज्या मुली अडकलेल्या आपल्या मुलींच्या ज्या व्हिडिओ काढल्या त्या मुलींना तुम्ही न्याय देण्यास पुढे सरसावला असता तुम्ही जर छत्रपतींचं हिंदुत्व जपलं असतं. अहो रांजाच्या पाटलांनी नुसता एक त्या बाईचा पदर धरलेला होता आणि त्या पदरात त्या बाईचा हात घातला होता. रांजाच्या पाटलाचे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी चौरंगा केला त्याचे हातपाय काढले त्याचे डोळे फोडले आणि त्याला भर चौकात बसवला. राजांचा न्याय काय असतो ते राजाच्या पाटलाच्या प्रकरणात दिसून येतं. तरी सुद्धा तुम्ही छत्रपतींचं हिंदुत्व काय हे विसरत चाललात साहेब. तुमचं छत्रपतींचं हिंदुत्व नव्हे तुमचं स्वार्थाचं हिंदुत्व. तुमचं हिंदुत्व तुमच्या डांगीत घाला. हे शब्द छत्रपतींच्या वारसदारांना शोभत नाहीत. छत्रपतीचे हिंदुत्व लागतं आम्हाला. तुमचं नाही. तुमच्या तिकडे गांडीत घाला. तुमच्या छत्रपतींनी कायम आणि कायम हिंदुत्वाला आपल्या डोईपेक्षा वर सन्मानाने ठेवलेलं. जे 180 मुलींवर झालेला अन्याय तुम्ही त्याला विरोध केला पाहिजे आणि त्या विरोधात तुम्ही उतरलं पाहिजे आणि त्या 180 मुलींना न्याय तुम्ही मिळवून दिला पाहिजे. तुमचं हिंदुत्व जर छत्रपतींचं हिंदुत्व असेल तर TCS मध्ये झालेल्या आपल्या हिंदू मुलींवरचा अत्याचार त्यांचं धर्मांतरण याच्या विरोधात तुम्ही त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. तरच तुमचं छत्रपतींचं हिंदुत्व हे आम्ही मानू. छत्रपती हे एकट्यांचे नव्हते. छत्रपती हे सर्वांचे आहे आणि हिंदुत्व हे कोणाच्या बापाचं नाही. हिंदुत्व हे सगळ्या हिंदूंचं आहे आणि सगळ्या भारतीयांचं आहे. ते हिंदुत्व तुम्ही मिर्झा राजा जयसिंगाचं हिंदुत्व जर तुम्ही गाजवायला जासाल तर ते छत्रपतींचं हिंदुत्वाचा नायनाट केल्यासारखंच आहे. तुम्हाला हा बोलण्याचा अधिकार नाही जरांगे साहेब. छत्रपतींचं हिंदुत्व कुठेतरी तुम्ही विसरत चालला आहात. तर नाशिकमधल्या TCS कॉर्पोरेट जिहादला तुम्ही विरोध करा. त्याच्या विरोधात न्यायासाठी उतरा. अमरावतीमध्ये झालेल्या 180 मुलींवरचा अत्याचार त्यांच्या विरोधात तुम्ही उतरा. जरांगे साहेब आपल्या आया बहिणींना जिहाद्यांच्या शिकारापासून तुम्ही वाचवलं पाहिजे. त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. तरच आणि तरच तुमचं छत्रपतींचं हिंदुत्व. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय आणि जय शंभूराजे.